अयो ह्याला बी आता पंक्चर व्हायचं होतं होय. काय रे काय झालं? अगं टायर पंक्चर झालाय. हे सुंदर लय सामसूम रोड आहे बर, इथं काय बी होऊ शकतं. जरा थंड घे की, हा जरा थंड घे. थांब मी बघतो काहीतरी आधी आहे की नाही घरला फोन करून कळवतो की आपण अडकलोय म्हणून. थांब. या मोबाईल वाल्यांच्या तर काय बी उपयोग नाही. ऐन टायमाच्या वेळेला ना अशी रेंज घालवत्यात. आता आता ऐन वेळी कोलंबा करायचं काय नडलं होतं होय. अरे तू शांत व्हाय. एक काम कर, जा स्टेपनी काढ जा डिक्कीतून, बाकीचं काम आवरू आपण. जा. ऐक स्टेपनी नाही डिक्कीत. अक्षरा कुठं हा तो बांबूगण कुठं निघालीस? अरे जंगल बिंगल आहे ना, कोणत्या वेळेला काय येईल नेम नाही म्हणून तयारीनिशी असलेलं बरं ना. तू बी ना अगं लय भित्रीच आहेस बघ. आणि हे बघ तू आहे की नाही माझ्या संघ आहे, काय बी काळजी करू नकोस. हे बांबू आहे की नाही फेकून दे. भास्कर भास्कर दुर्बुद्धी सुचली तुझ्या सोबत इथं आली. कुठे जंगलात अडकून ठेवलंयस रे सुंदर? काय झालं ना तर बघ आता. थांब 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 जरा शांत हो. मी बघतो हा मी काय मार्ग निघतो काय बघतो. जरा थांब. हे हे ते बघ तिकडं आहे की नाही कसला तरी उजेड येतोय. मला वाटतंय तिकडं ना माणसं असणार आहे. आपण एक काम करूया तिकडे जाऊया आणि त्यासनी विचारूया की जवळपास गॅरेज किंवा एखादं गाव वगैरे आहे का. हे गप हालू नको इथून. आपण रातभर गाडीतच बसू, सकाळचं सकाळी बघू. अगे अगं असं गाडीत बसून काय उपयोग होणार आहे का. हा मार्ग काहीतरी काढायला पाहिजे की नको. हा एक काम कर तू आहे की नाही तू गाडीत बस, मी जाऊन येतो. हा आलोच मी. थांब. हा शानच आहेस की, मी काय एकटी बसू आहे गाडीत? मी बी येते तुझ्या संग. चल चल जाऊया चल ये. वा इथं बोकड स्वतःहून मुंडी सुरीवर ठेवतोय. हा? हो आले आले. आत्या कालपासून या दोघांचा फोन लागत नाहीये. काही गडबड नसेल ना? अगं काय गडबड होणार आहे? मेन काय आहे ना त्याच्या सोबतीला ती सुंदरला काय बी हो द्यायची नाही. लय धीट आहे बघ पोरगी. आणि अगं मोबाईल लागत नसतील कुठंतरी आडबाजूला असतील ना. हा रेंज मध्ये आले का लागल फोन बर का. नाही तसं मी तिकडच्या लोकल पोलिसांना कळवलंय, पण उगाचच मनात वाईट विचार येतात म्हणून तुमच्याशी बोलावंसं वाटलं. सुंदर करल की फोन आपल्याला. तू कशा पायी पोलिसांना त्रास देतेस ग? आणि मेनकान तो सोबत आहे ना, सुखरूप असतील बघ दोघं. आत्या आई पण खूप काळजीत होत्या. मी त्यांना समजवलंय, पण स्वतःच्या मनाची समजूत कशी घालू?
नाही घालता येते. काळजी वाटते खूप. तू लई काळजी करतेस बघ अक्षरा, एवढी काळजी करायची नसते. हा, दोघं बी सोबत आहेत, सुखरूप असतील. हा, करल फोन सुंदर. किंवा थोडा वेळान तू लावून बघ. अक्षरा, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. सुंदर खरंच संकटात आहे. हा, पण आता काय उपयोग? निस्तरायचं म्हणलं तर थोडं होत नाही, आणि गाढवाला गोड बोलून गोड होत नाही. तुला कळेपर्यंत खेळलंही पुढं गेला असेल. हे पावट्या, तिथं काहीतरी गडबड आहे हे नक्की. हा, अय जिप्रे, आता कसली गडबड हा? हे बघ, मला काही तिथं जाणं बरं वाटत नाही. आपण गाडीतच बसू, चल. ठीक आहे, तू आहे की नाही गाडीत जाऊन बस, मी त्या माणसाला जाऊन विचारून येतो. आलोच मी, थांब. ए, शहाणाच आहेस की. म्या काही इथं एकटी थांबू का? म्या बी येते, चल. चल 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 ये. दादा ऐका ना, मी काय म्हणतोय, इथं जवळपास एखादी वस्ती किंवा एखादं असं गॅरेज आहे काय हो? नाही हो, इथं 10-15 किलोमीटर पर्यंत आहे ना, काय नाही, सगळं जंगल आहे. मी आपलं शेत राखायला येतो, वस्ती वगैरे काय नाही इकडे. आयो, लयच अवघड काम होऊन बसलंय. काय झालं साहेब, म्हणजे माझी काय मदत होईल का? अहो दादा, त्याचं काय झालंय, आमच्या गाडीचा टायर आहे की नाही पंक्चर झालाय बघा. साहेब, आता एवढ्या उशिरा तुम्हाला इथं कुणी नाही भेटणार बघा. श्या, काय उपद्या होऊन बसलाय. साहेब, मी एक सुचवू का? हा बोला की. साहेब, इथं जवळच माझी झोपडी, आजची रात्र तिथंच काढा आणि सकाळी जा. ताई, अहो जास्त विचार करू नका. माझ्याकडे थोडं जेवण आहे, ते खावा आणि आजची रात्र ना इथंच घालवा. हा, दुसरा काही पर्याय नाही तुमच्याकडं. इकडे इकडे ना. हे बघ, मला काहीतरी गडबड वाटते. हा, आपण इथं नको थांबायला. अये मेनका, अगं अशी कशी ग तू? हा, तुला प्रत्येक गोष्टीत कशी का गडबड वाटते? आणि हे बघ, आपल्याकडे ना दुसरा काय बी पर्याय नाही आहे. आपल्याला ह्याच म्हणणं ऐकावंच लागेल. तू थांब, मी बघतो, तू थांब. दादा चालेल, आम्ही राहतो इकडे. हा, आणि तुमचं लय उपकार झालं बघा, तुम्ही आम्हासनी राहायला जागा दिलात ते. ठीक आहे, थांब. या बसा इथं. हा, या, या, या. बसा बसा. अयो, वा 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 वा, नाद कुळा ठेचा न भाकरी. एक नंबर. अय जिप्रे, या असं जेवायला कधी इकडे आली असतेस होय तू? हा, आता बघ, एक नंबर जेवण आहे. माराड वाहात, मला तर लई भूक लागली आहे, जेवतो. हम्म. अयो, काय झालं? तिकट 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 लागलं. पाणी 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 पाणी. अहो साहेब, अहो हे का प्याला तुम्ही? हो दादा, आता कुठं तोंडात तिखटपणा कमी झालाय बघा. अहो, पर त्याच्यामध्ये भांग होती, मोहाची फुलं टाकली होती त्यात, आणि तुम्ही हा, मग काय झालं?
कुठं काय झालंय? काय झालं नाही. मा एकदम भारी आहे. हा एकदम भारी आहे म्या. अहो ताई, आता तुम्ही त्यांची काळजी घ्या. काळजी काय रे पावट्या, बिन विचारता ती बाटली तोंडाला लावायची काय गरज होती? आणि डोसक्याला ताप. डोसक्याला दाब. ए काय बोलतीस तू? काय बी होत नाही. तू थांब. तुला आहे की नाही, मी आता उभा राहून दाखवतो आणि असं चालून दाखवतो बघ. काही नको तर. नाही नाही, तू थांब थांब, तू थांब. मी तुला असं उभं राहून दाखवतो आणि चालून बी दाखवते. हो बघ आता. आता बघ. बघ दादा, तू बी बघ. आता बघ कदम ताल. कदम ताल, कदम ताल, कदम ताल, कदम ताल, कदम. नाही नाही, काय नाही, कदम ताल आपण मस्त आहे. आता की नाही, मी भाषण करणार. भाषण हळू. हा हळूच करणार आहे. हळूच करणार. आपल्या आईला पुरस्कार भेटलाय तर आपण भाषण करणार आता. हा हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग, माईक टेस्टिंग. माझ्या आईला पुरस्कार भेटलाय त्यामुळे आता मी भाषण करणार आहे. माझी आई लई भारी आहे. लई भारी. आणि माझी बायको अक्षरा. अक्षरा तर लई भारी. टाळ्या. अक्षरा लई भारी, माझी आई बी लई भारी. मस्त सांगतो, माझ्या बायको मोर ना गुंडाशी चळा 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 कापतायत बघा. आजचे उभेच राहत नाही. लई भारी आहे माझी बायको. लई भारी माझी बायको. आई बी भारी. आईला पुरस्कार भेटला, मी भाषण करणार आहे. आता तर कुठं खेळ सुरू झालाय. सुंदर, तुझी गाडी आता घाटात चढायला लागली. तुझ्या गाडीचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे. त्याला असा टर्न देते ना की डायरेक्ट दरीतच कोसळली पाहिजे. बघ तू. असं दे, हे असं. पावट्या, हा? आज जाऊन झोप जा. नाही नाही नाही, भाषण गप्प बस, एक शब्द बी बोलू नको. आज जाऊन चल. चल, चल. भाषण करायचं म्हणलं चल ना. आतमध्ये. भाषण नाही, करायचं. काय नको. नाही, नंतर- भाषण नंतर करायचं. कर. अगं, चल. भाषण. अगं, भाषण करायचं. इथं झोप. बस इथं झोप. नाही नाही, मी झोपणार नाही. भाषण करायचंय. भाषण. भाषण. हा आयो. अयो बघ की बघ, एवढी माणसं आलीत बघ. टाळ्या वाजवत आहेत, टाळ्या. असं दे, असं. भाषण करायचंय. भाषण नाही, भाषण करायचंय. भाषण करायचंय. तू बी ना अक्षर लई कौतिक करतेस बघ माझं, पण ना काहीतरी चुकते. म्हणजे तू हायपीएस ऑफिसर आहेस. सायलट. बस इथं बस. गप गुमान खाली. नाही, भाषण करायचे लोक जमले आहेत. भाषण करायचे मला. अरे इथं बस मग. अक्षरा, तुला सांगू का, मला आहे ना काही बी समजत नाही. काहीतरी चुकतंय बघ. काहीतरी चुकतंय. काहीतरी चुकतंय. पंटर,
बोला मॅडम. बकरा दावणीला घावलाय. आता त्याला कसं कापायचं ते तू बघायचं. लाग कामाला. काळजी करू नका, समजा उकळूनच टाकतो. आता ह्या बकऱ्याची कत्तल व्हायलाच पाहिजे. आता सगळं पूर्ण होईल, तेव्हा जाऊन जीवाला कुठं शांती मिळेल. सुंदर, आता तू संपलास. वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. अक्षरा, 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 पुरी, अक्षरा. आई काय झालं? मला लई काळजी वाटतेय ग. तुला सुंदरचा किंवा मेनकाचा काही फोन आला होता का ग? मी काल केला होता ट्राय, पण दोघांचाही फोन लागत नाही आई. कदाचित नॉट रिचेबल असेल किंवा फोन स्विच ऑफ झाला असेल. पर आत्ता पतूर नाशिकला पोचायला पाहिजे होते नाही का? हो आई, खरं तर. आई मी परत एकदा फोन लावून बघते. हा, बघ बरं. आई दोन्ही फोन अजूनही नॉट रिचेबलच आहे. अरे देवा. अक्षरा, दोघांवर काही संकट तर आलं नसेल ना ग? नाही नाही आई, काळजी करू नका. मी एक काम करते, तिथल्या पोलीस स्टेशनला कळवते. बघूयात काय होतंय. हॅलो, जुन्नर पोलीस स्टेशन. हा, मी कोल्हापुरातनं अक्षरा सूर्यवंशी बोलते. देवी आई, लई काळजी वाटायला लागली आहे बघ पोरांची. पोरं सुखरूप असू देत. देवी आई, माझ्या लेकरांवर काय बी संकट येऊ देऊ नको. ठीक आहे. आई, आई अहो तुम्ही नका काळजी करू इतकी. आपण पोलिसांची मदत घेतोय ना, कळवतील ते लवकरात लवकर. दोघंही सुखरूप असतील, काही नाही होणार त्यांना. हं? मैं कुठं आहे? माझे कपडे, माझे कपडे. अगं मेनका, लांब राहा माझ्यापासून. तू बाहेर निघतून लांब राहा माझ्यापासून. अगं तू 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 अशी का बोलतेस? हा, आणि तू रडतेस का? काय झालं? काय झालं? करून सरून वर मलाच विचारतो काय झालं म्हणून. तूच, तू रात्रीचा फायदा घेतलास माझा. आता काय जीव घेतोस का? नाही
नाही नाही ए ए मेनका अगं 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 काय बोलतेस तू? नाही नाही असं कसं घडल? अगं रातच्या जेवणानंतर आहे ना मला काय बी आठवत नाही आहे. आठवत नाहीस का मुद्दाम करतोयस? माझं समद वाटोळ करून वर मलाच विचारतो काय झालं म्हणून? राक्षस आहेस तू, राक्षस. ए नाही नाही अगं असं काय बी बोलू नकोस ना. अगं हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. पर हे नाही नाही तू आधी लांब माझ्यापासून. माणूस म्हणायचं लायकीचा सुद्धा नाहीयेस तू. माझं समद वर पाडून वर तोंड वर करून विचारतोय की काय झालं म्हणून. अगं हे बघ असलं ना काय बी घडलं नसणार आहे. माझा विश्वास बसत नाही बघ असलं काय घडलं असेल त्याच्यावर. तू शुद्धीत नव्हता पण मला समजा आठवते तुझा तो क्रूरपणा, तुझ्या डोळ्यातला तो रानटीपणा. मला माझ्या तू डोळ्यासमोर सुद्धा नकोयस. तू जा. मी हात जोडतो तुझ्यामोर. अगं खरं काय ते सांग की मला. तुझी नाटकं बंद कर तुझी नाटकं आणि तू बाहेर निघ म्हणलं ना. निघ इथून. अगं बाई, बिचारा पावटा. आता तुझं काही खरं नाही. ह्या जाळ्यातून आता काय तुझी सुटका व्हायची नाही. सुंदर सूर्यवंशी, आता तू संपलास, पुरता संपलास. आता अक्षराच्या पायाखालची जमीन आपोआप सरकल. अक्षरा सूर्यवंशी, तुझं नशीब आता माझ्या मुठीत आहे. खेळ सुरू झाला, लक्षात ठेवायचं. वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही, नि मेनकाचा नाद करायचा नाही.